नमस्कार. चला आज आपण मेथीचे लाडू बनवूया. तूप घ्या, तुपामध्ये डिंक फुलवून घ्या, छान भाजून बघा. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स घाला, जे तुम्हाला आवडेल ते घ्या. सगळे ड्रायफ्रूट वाटीभर तर मी घेतले, तुम्हाला जेवढे हवे तेवढे घ्या. त्याच्यानंतर मखाणे घ्या वाटीभर, तेही चांगले परतून घ्या. परत तूप घालून मी 7 प्रकारच्या बिया घेतल्यात. जर तुमच्याकडे असतील तर घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालेल. मेथीला चांगलं मी बघा कोरडं भाजून घेतलं आहे. त्याच्यानंतर ती बारीक करून घ्या. परत तुपावरती मी 1 वाटीभर खोबरं सुकं भाजून घेतलेलं आहे. ही मेथी बघा आपण बारीक करून घेतली. परत तिलाही 4-5 चम्मच तूप घालून तिलाही चांगली तुपावर चांगली परतून घ्या. बघा छान अशी खमंग अशी परतून घ्या. 1-2 मिनटं परता. परत ती साईडला काढून त्याच कढईमध्ये 5-6 चम्मच तूप घालून त्याच तुपावरती गव्हाचं पीठ मी 1 वाटीभर घेतलेलं आहे. तेही चांगलं असं खमंग असं छान भाजा. आणि त्याच पीठ घेतलेलं आहे त्याच पिठाने 1 वाटीभर गूळ घेतलं आहे. पण त्यालाही चांगलं त्याच्यावर परता पण मेल्ट नका करू आणि बंद करून ठेवा गॅस. आणि हे जे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे म्हणजे सगळं जे काही तुम्ही बघताय ते सगळं भाजून घेतलेलं आहे. ते सगळं मिक्सरला लावून बारीक करून घ्या, एकजीव करून घ्या. सगळं पीठ हे सगळं गूळ वगैरे सगळं एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरला लावून लाडू वळून घ्या. आणि खूप छान लाडू झालेले आहेत बघा. मी मेथी वगैरे भिजवलेली वगैरे नाही आहे तुपात, तरीही खूप छान झालेले आहेत ते लाडू. आणि कोणीही खाऊ शकतं, लहान मूल ते म्हातारं माणूसही तोंडामध्ये विरघळतील असे लाडू झालेले आहेत. खूप पौष्टिक आहे. जर हे लाडू तुम्हाला आवडले असतील मेथीचे तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.